ॲसिडिटी असेल तर याचे मुख्यतः कारण काय आहेत, तर आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात. तर आजचं असं आहे की जर तुम्ही ॲसिडिटी आहे तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जर स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, तरीसुद्धा ॲसिडिटी वाढू शकते. जर तुम्ही रिकामी पोटी जेवण करत असाल किंवा काही खात नसाल, जेवण ब्रेकफास्ट जर स्किप करत असाल, तरीसुद्धा ॲसिडिटी वाढू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा ॲसिडिटी वाढते तेव्हा तुमच्या स्टमकला ते इरिटेट करतं. आणि सर्वात महत्त्वाचं, एक गोष्ट कधीही करू नका, जेवल्यानंतर कधी झोपू नका, कारण की तुमचा ॲसिड रिफ्लक्स होऊ शकते आणि ॲसिडिटी त्यामुळे वाढू सुद्धा शकते. हे मुख्यतः कारण जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. आणि ॲसिडिटी वाढण्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे झोप कमी घेणे आणि उशिरापर्यंत जागी राहणं. आणि सर्वात महत्त्वाचं, जास्त स्ट्रेस, टेन्शन आणि मोबाईलचा स्क्रीन तुम्ही जास्त कमी करा, कारण की त्यामुळे तुमची जी झोपायची क्षमता आहे ते सुद्धा कमी होते आणि तुम्ही लेट नाईटपर्यंत झोपत सुद्धा नाही, त्यामुळे सुद्धा ॲसिडिटी वाढू शकते. आणि अशा टिप्ससाठी मेड लाईफ विथ डॉक्टर अश्विनला फॉलो नक्की करा.